गेल्या वर्षी आमच्यात माळकरी मेला. आता माळकरी मेल्यावर दोन्ही गावं गोळा झाली, पळशी सोपली. लोक म्हणले दोघाची स्मशानभूमी एक आहे. अरे कितीतरी वर्ष झालं आपल्या कावळ्यानं नैवेद्य शिवला नाही. आता माळकरी मेलाय, 2-2.5 माणसं गोळा झाली तिसऱ्या दिवशी, पण कावळा काय आला नाही. कावडे आला. माझं आडनाव कावडे. माझं आडनाव काय? कावडे. कावळे म्हणू नका बाबा, मी दिसतो कावळे होणी. कावडे, माझं आडनाव कावडे आला, पण कावळा काय आला. 15-20 मिनिटांनी एक जण म्हणलं, महाराज जय हरी. मी म्हणलं जय हरी. का वाट बघायला होता? मी मिळवी. मसन मोठ्यात 2-3 खोटवड असते ती म्हातारी माणसं, तर नसते ती म्हातारी. ए तिला आकडा ना पलीकडलं टाकल दुसरं आला का ते आकूड जरा लांबता. मग एकदा त्या म्हाताऱ्याला हातात धरलं आणि तिकडं दारा ओढत नेलं. तुला कसलं मापात उचलायचं आहे तसलं? तोंडात अवसाना अंगात तोंड मात्र कालवा करते. उचल. म्हातारा म्हणलं चुकले, पाया पडत. ज्या घरला गेले ते मेल्यावरच आणलं त्याला. तसे एक जण म्हणलं, महाराज का वाट बघायला होताय? आता म्हणलं मी मिळू का? नाही, पण म्हणला कमीत कमी माळकऱ्यांनी तरी शिवायला. आणि बरोबर आहे, शिवायला पाहिजे, एक मानसिक समाधान. पण कावळा काय आला. लगे लोक म्हणली माळा घालत्यात, माळा. हा माळा घालत्यात, भजन करत्यात, भजन. इको इको इको. ए नाही म्हणते ती इकू इकू म्हणले, त्याची काळजी बारी आली. आवाज येड्याला का? मी धंदा करून माझा रुपये मिळाला नाही मला. माझं जळलं पाक एकदा. इको 2-2 मायक दे माल एक चा ने द करत्यात. कीर्तनकार मोठ्यानं सांगते आमक करा तम करा, पुण्यतिथ्या घाला. कशाला घाला रे बुवा पुण्यतिथ्या? माळकऱ्याला शिवण नव्हे. तुमची काय भरणात ताकद आहे का? तुमच्या भरणात ताकद असती तर नैवेद्य शिवला असता. गावाचं बोलणं करणं. 6 महिन्याच्या शिव्याच खात होतो. एक दिवशी नेमका शनिवारचा दिवस आणि मंदिरात कीर्तन कॅन्सल झालं आणि मंदिरात भजनाला बसलो. एका पेनारानं माझा आवाज ऐकला. पेनारानं ती गुत्यावर गेली, एक घेतली, अर्धी तिथंच पेलं, अर्धी खिशात टाकली. माझ्या माग आता माझं देवा करतो आणि माझ्या मागं येऊन उभं राहिला. असं त्यानं आवाज दिला, या मागं बैठवायला का रे भजन बंद कर. भजन तर म्हणलं का भजन? म्हणलं का बंद कर? म्हणलं तुझ्या वरडण्यानं कावळं गेल्यात. म्हणलं तर काय टकोऱ्यात हाणून येणार घेतला. इचल उचलला येणार, टाळ उचललं, पाकळ उचललं, मारते पायावर ठेवलं आणि त्याला सांगितलं, जोपर्यंत कावळा स्मशानभूमीत येत नाही तोपर्यंत या देवळात भजन नाही. महिना झालं कोण मरज ना. 2 महिने गेलं, 3, 4, 5, 6 महिन्यानं मेलं, पण पिऊन मेलं. पेल्याला मेलं तरी सुद्धा मारुतीला आनंद झाला. उजळले भाग्यात. मारुतरानं दुसऱ्या दिवशी बोलवलं कावळं. या रे लहान तोर बारकी या मोठ्या कावळ्या. कावळं आलं तर पाटकेनं मारुती पुढे बसलं. म्हणे मारुतराया का बोलवलंय? मारुतराय मला उद्याचा नैवेद्य शिवाय लागतो. एक कावळं मला जमणार नाही. का जमणार नाही? पिऊन मेलं या. माळकऱ्यात आम्ही शिवला नाही, आणि जर दारू पिणारा शिवला तर आमचा अपमान झाल्याशिवाय आणि आम्ही मरीन, पण नैवेद्य शिवणार तू एकटा नाही, सगळी शेपटात बांधून मारून टाकीन. एकदा मला गप बसायला का तुझं तोंडला का बोलताना अंग मार खातं म्हणलं. गप हो ग. मारथऱ्यासाठी उद्या निवद शिवायचं. आपण ठरलं त्यांचं निवद शिवायचं. आणि तिसऱ्या दिवशी घरातनं पोरांना नैवेद्य काढला का कावळा बघाय न मिळालं गाव. 100-150 कावळं त्या निवदावरून फिरायला लागलं. लगे गावातली म्हणली, महाराज करता कीर्तन, वाऱ्या करता आळंदीनं पंढरपूरला चालत येत आहे, हरिमुख्य म्हणा. तुम्हाला कावळा शिवाय नाही, कमीत कमी याला बघायला तरी आला. निर्लज्जम साधा सुखी काय करते. आणि आलं त्याला कावळ्याची जोंडी स्मशानभूमीवर बसली.
जेवढा कावळ्यात मेळ आहे तेवढ्या गावातल्या भजण्यात तरी असायला. गाव लई चित्र असतं, बरोबर खाकूर काढल्याशिवाय राहत नाही. आता कारवा बघा गेला बघा, आज गेला बघा, का पैशाला सोकलंय व गेला गेला. कोण कशाला बोलते काय नाही. स्मशानभूमी बसल्या कावळ्या जेवढा मेळ आहे, 100 जरी कावळे आले तर नैवेद्य शिवायला किती उतरतात? एकच वा. आणि तो बी लग्नात तुळशीला जावाय कसा फिरतो, वर्ण जोडी मारतो. कावळा गेला, कावळ्या आहे अजून. तुम्ही बघितलं होतं काय कावळ? विठाला विठाला अंगणासारखे वाजणार असल्यावर जमतात, कावळ्या एवढ्या जमत नाही त्या. अजून तुम्हाला पर्यटन शास्त्री किती बी पांगळा पिंगळा तुम्ही चांगला म्हणा, पण खोल्यानं म्हणणं आणि आपल्यात म्हणणं कधी मेळा. फक्त पिंगळा कोणी म्हणावा आणि माये माझा सागर कोणी म्हणावं, आणि कावळा फक्त लय दमली पण नाही जमलं. कावळा तिथनं माघार गेला, वर जाऊन स्मशानभूमीवर बसला. लगेच एक म्हातार उठलं, ते म्हणते पाया पडा पाया पडा. वन्स मोर. सगळे पाया पडले, पण कावळा वरण खाली येणार, वरणच मानेलीच खाली. तुम्हाला बी काय कावळं दिसतो का? पण एक सांगतो अण्णा अंगदनाना, तुमची किती वर्ष सप्ताह चालू द्या, मला नका बोलू, पण तुमचं गाव आहे तो पण माझं ध्यान तुम्हाला होणार म्हणजे होणार. कुठं लगे म्हणणार ना कावड्या असाच उड्या आणू. विठाला कावळा काय खाली येणार, सगळे पाया पडले नाही आधी आली. कावळा काय खाली येणार, मग पाया पडून झालं 15 रुपये थांबले. आता उचलून नाही होत्या, पाण्यात नेऊन सोडणार एवढ्यात त्याचा जोडदार माझ्या पैशाला. कोणाचा? मेलेल्याचा. म्हणला महाराज नैवेद्य उचलू नका. मी म्हणलं का? मी सांगतोय तसं केलं तर नैवेद्य शिवणार म्हणजे शिवणार. म्हणलं काय बाणगड आहे? अहो पाहिजे ते ह्याच्यात आणलं नाही. आता आमचं काय ते आलं ते झालं होती, माळकऱ्या ते आलं तिथे का? म्हणलं काय बाणगड आहे? त्यानं त्याचा माझा हात त्याच्या नेहरू किशात घातला. मी म्हणलं काय? म्हणलं चपटी आहे. अरे मला त्याचं न्यायचं काय नाही, मला पिऊन मेलं या. ह्याचा जीव माझ्यात गुतलाय, दारूच गुतलाय. बरं म्हणलं मग काय करावं लागते? नैवेद्य बाजूला घ्या. अरे आम्ही मारीन बरं का महाराज, देवाची शपथ घेऊन सांगतो, मी केलेला प्रयोग करून जर घास नाही शिवला तर धडक जीवन हितच जीव देणार. इतका मेळ आहे. कोणाचा? दारुड्याचा. मागाची पंगत बसली, अजून संकल्प काय काय पाडो सोडून खाल्लं. कोणाकडे इकडे देऊ लगा 10 रुपयाचा गालासात दारू जर वतली, 3-4 टिपकं टाकल्याशिवाय पुन्हा अजून म्हणते का चेस, आणि मग पेत्यात काय बांगड आहे? नाही मला माझा ऐका. बरं मला हरकत नाही. नैवेद्य बाजूला केला, खिशातनं बाटली काढली, 2 गोडुगं टिकलं, बाटली हातात गेली, खातलं धपका दिला, टोपण फोडलं, टोपण साईडला ठेवलं, अर्धी बाटली डागडावर ओतली, टोपण घेतलं, बाटली लावलं, डाव्या खिशात बाटली टाकली, 2 गुडघं टेकलं, आणि 2 गुडघं टेकून आवाज दिला, बाळ्या तुला जर दारू पिणाराची आबरू राखायची असेल
त्याला आबरू असते तर माझा अपमान करू नको असं पाया पडून माग सरला कावळा आला. गेलाय पुन्हा पुढल्या वर्षापासून जर अटॅक कोणाला आला का म्हणला राम्या काय फायदा झाला नाही म्हणला महाराज. ते पिऊन पिऊन मेले आणि आम्ही दोघं मिळून पेत होतो. आता त्याला पाहिजे पण त्याचा जीव माझ्यात गुंतलाय. बरं म्हणलं मग काय करावं लागतं. गेलं पुढं 2 गुडघं टेकले पुन्हा बाटली काढली दगडावर ओतली नाही टोपार काढून ताशी टेकवली चेस राहिलेली बाटली जेव्हा त्या राम्याने पिऊन टाकली या आणि बाळ्यानं जेव्हा बघितली या राम्या बाटली पिऊन तयार झाला का जेवढं कावडं आलं तेवढं पटकेनं सगळं खाली आलं आणि पातळी सकट नैवेद्य घेऊन गेलं. कारण का जीव दुःख्या आयुष्यात कधी जीवाला सुख नाही आणि देह सोडल्यास सुद्धा त्या देहाला सुख नाही. जर तुम्हाला सुखाची प्राप्ती करून घ्यावी असं वाटत असेल तर फक्त देव आपलाच करा.